तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोरीगडावरती आणि हा ब्लॉग आपण सकाळी नाही तर दुपारी शूट करत आहोत. आणि हा प्लॅन अचानक सडनली झालेला आहे की चला आज कुठेतरी फिरून येऊयात, म्हणून आज प्लॅन आहे कोरीगडावरती जाण्याचा. तर बघू शकता साईडला जंगल पण खूप आहे आणि ही वाट सरळ अगदी कोरीगडाच्या पायथ्याला ही वाट जाते. पेठ शहापूर गावाकडून जी वाट सरळ वरती किल्ल्याकडे येते त्या वाटेने आपण इथे गडाच्या या पायथ्याला पोहोचतो. इथून गडाची खरी पायवाट चालू होते. या साईडला वरती बघूयात आपण काय बहुतेक एक गुफा आहे, छान आहे आणि खूप मोठी पण आहे गुफा. आणि इथे रात्री ट्रेकिंगला कोणी येत असेल तर इथे वस्तीला पण राहू शकतं. 4 ते 5 जणांची राहण्याची व्यवस्थित सोय होईल अशी एवढी जागा आहे या ठिकाणी. या साईडला वरती बघू शकता छोटेसे गणपती बाप्पाचे मंदिर आहे. या साईडला आतमध्ये एक पाण्याचं टाका आहे, छोटंसं टाका आहे पण पाणी पण खूप आहे आणि स्वच्छ आहे. मुळात पाणी इथले पिऊ शकता आपण. हे बघू शकता गडाच्या महादरवाजापासूनची पूर्ण तटबंदी. हा आहे गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. खूप छान आहे आणि खूप मोठा देखील आहे. इथून आतमध्ये एंट्री होते आपली गडावरती जायला. इकडे समोर बघू शकता गडावरती असे पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. त्यापैकी हा एक आहे जो महादेव मंदिराच्या पाठीमागे आहे हा तलाव. या साईडला समोर बघू शकता महादेवाचे मंदिर आहे आणि मंदिराच्या अंगणात 2-3 मोठमोठ्या तोफा देखील आहेत. सगळ्यात आधी महादेवाचे दर्शन घेऊयात. हर हर महादेव. किती शांतता आहे आतमध्ये मंदिरामध्ये. बघू शकता गडाच्या तटबंदीचा जो विस्तार आहे किती दूरवरती पसरलेला आहे. आणि सरळ खाली जे आपल्याला दिसत आहे ते आंबी व्हॅली आहे खाली. हे जे मंदिर आहे गडावरील गडदेवतेचे मंदिर म्हणजे कोराई देवीचे मंदिर. खूप जुने मंदिर आहे गडावरती.